नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय कारले पिकामध्ये कळी पिवळी पडू न देता भरघोस उत्पादन आपल्याला कसं घेता येईल त्यामध्ये नीट लक्षात घ्या। डावणी मिल्ड्यू असेल, त्याचप्रमाणे कारले पिकावर येणारा व्हायरस असेल, पावडरी मिल्ड्यू असेल, करप्या रोगाचा प्रादुर्भाव असेल आणि कळ्यांची संख्या कमी का येते, पॉलिनेशन त्या ठिकाणी का होत नाही, मग त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तत्पूर्वी तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी आहेत। या ठिकाणी आपण रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उभे आहोत। माझ्यासोबत शेतकरी आहे। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव सुशील राजेंद्र पाटील। मोठ्याने बोला माझ्यासारखा। माझं नाव सुशील राजेंद्र पाटील, राहणार चोले, तालुका पेन, जिल्हा रायगड। आपला मोबाईल नंबर 9975579947। आपला डॉक्टर किसानला कधीपासून ओळखता तुम्ही? डॉक्टर किसानला युट्यूबच्या मार्फत 3 वर्ष झाले। 3 वर्ष झाले। आणि प्रॅक्टिकली म्हणजे प्रात्यक्षिक काय अनुभव घेतला डॉक्टर किसान पासून तुम्ही? डॉक्टर किसानचा अनुभव असं की खर्च कमी, उत्पन्न जास्त आणि आमच्या विभागामध्ये बहुतेक लागवडी कारल्याच्याच होत आहेत आणि एवढी सेटिंग, एवढा माल तो फक्त डॉक्टर किसान मुले आलाय। तुम्हाला जे वेळापत्रक येतं, अजूनही आपल्या सोबत 2 शेतकरी आहेत, आपण त्यांचं देखील। दादा, तुमचं काय नाव आहे? हातात पकडा फक्त। पुंडलिक मायाकुते। तुम्हाला काय वाटलं डॉक्टर किसानचे वेळापत्रक घेऊन? रिझल्ट चांगला येतोय आणि मालाची सेटिंग पण जास्त आहे आणि खर्च पण कमी आहे। तुमच्या भागामध्ये आता तुम्ही आल्यानंतर आपण बघितलं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आहे की या वेळेच्या लागवडी 50 ते 70% पर्यंत कोलॅप झाल्या, सक्सेस नाही झाल्या। 90% बोला। 90%। काका, तुमचं काय मत आहे? यांनी डॉक्टर किसान, तुम्ही डॉक्टर किसानला ओळखत नाही, पण आज मी स्वतः आलो म्हणून तुम्ही आले, तर काय वाटतं इतरांचे प्लॉट आणि डॉक्टर किसानच्या मार्गदर्शनाचे प्लॉट? चांगले, उत्तम वाटते। तुमचं काय नाव आहे? लक्ष्मण दिगंबर पाटील। पाटील साहेब, आपला हा रायगड जिल्हा आहे, तालुका पेन आहे। माझ्यासोबत मोकळ साहेब आहे, तुमचं काय मनोगत आहे? डॉक्टर किसान बद्दल बोलायचं तर सर्व रिझल्ट एक नंबर आहेत। जे आपले औषधं तुम्ही देता, प्रोव्हाइड करता, स्टेप बाय स्टेप जे सांगता, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता, त्यामुळे शेतकऱ्यांचं भरघोस उत्पादन होतं, फायदा देखील तेवढंच होतं आणि काही रोगराईचं प्रमाण खूपच म्हणजे नाहीच बोलत तरी चालेल, प्रमाण कमीच होऊन जातं आणि प्लॉट देखील चांगले राहतात। अजून आपल्या सोबत शेतकरी आहेत। दादा, तुमचं काय नाव आहे? नमस्कार, हेमंत काशीनाथ कुते, राहणार चोले, पेन। तुमचा मोबाईल नंबर सांगा। 9420836507। तुमचा काय अनुभव आहे डॉक्टर किसानच्या बद्दल? डॉक्टर किसानच्या बद्दल मी ह्या वर्षीच पहिल्याच वर्षी झालो, पण चांगलं म्हणजे उत्पादन चांगलं झालं आणि रोगराई काही नाही मिळाली। म्हणजे एकंदरीत तुम्ही इथून मागे कारल्याची शेती करत होतात, बरोबर? हा, बरोबर। आणि डॉक्टर किसानला जोडल्यानंतर काय फरक जाणवला तुम्हाला, काय तफावत? एवढ्या वर्षी मी कारली उत्पादन करतो, पण अशी सेटिंग कधीच बघली नाही मी। एवढी सेटिंग कधीच नाही बघली, या वर्षी बघली ती मी। आणि जे डॉक्टर किसान रिकमेंडेशन करतो तुम्हाला, काही औषधं असतील ते मिळतात का तुम्हाला इथं? औषधं मिळत नाही आम्हाला, नाशिकवरून लावायला लागते। लवकरच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करण्याची व्यवस्था मी स्वतः त्या ठिकाणी जबाबदारी घेणार आहे। आपली व्हरायटी कोणती ज्या प्लॉट मध्ये उभ्या आहोत? रुशान व्हरायटी, BSF। बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी सांगितलंय की आमच्या नाशिक जिल्हा असेल, त्याचप्रमाणे सोलापूर, सांगली या ठिकाणी त्या ठिकाणी कारल्याची लागवड, आता उन्हाळी लागवड म्हणून ज्याला लागवड आपण म्हणतो, त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आज देखील मला 4-5 कॉल आले की कारले लागवड करायची आहे। 20 फेब्रुवारी असेल, 5 मार्च असेल, त्या पद्धतीत रुशान ही व्हरायटी मी सगळीकडे रिकमेंडेशन करतोय, कारण याला मार्केटमध्ये दर चांगला मिळतो, आकर्षक रंग असेल, त्याची लांबी आणि जाडी ही कमी असते आणि एक गावरान व्हरायटी म्हणून ते विकलं जातं आणि एक्सपोर्ट देखील ही व्हरायटी होती। रुशान व्हरायटी जी आहे ती एक्सपोर्ट होते, वाशी मार्केटला तुम्ही पाठवतात, तिथून एक्सपोर्टचं काम काही व्यापारी तिथं करतात। आपला व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे की कळ्या पिवळ्या न पडू देता भरघोस उत्पादन घेत असताना ज्या वेळेस रात्रीचं तापमान कमी असतं आणि दिवसाचं तापमान वाढतं, म्हणजे फेब्रुवारी असेल, मार्च महिन्यामध्ये, मग त्यावेळेस आपल्याला कशा पद्धतीने बुरशीनाशकांचा वापर असेल, जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कसं ठेवलं पाहिजे। मित्रांनो, आज आपण म्हणजे मला खरोखर छत्रपती शिवाजी महाराज आपण बघितला असेल, रायगडला त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्या जिल्ह्यामधून आज एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टर किसानचं स्वागत शेतकऱ्यांनी केलं, खरोखर। आणि तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो
की पुढच्या 2 महिन्यानंतर परत एकदा रायगड जिल्ह्यामध्ये आंब्याचे शेतकरी असतील, त्याचप्रमाणे कारल्याचे शेतकरी असेल, इतरही काही भाजीपाला तरकारी तुमच्या भागात म्हटलं जातं, भाजीपाल्याची शेती करणारे शेतकरी यांना योग्य डायरेक्शन देण्याचं काम डॉक्टर किसान करणार. आणि मी पुढच्या 2 वर्षात कमीत कमी 3 ते 5 वेळा या भागामध्ये, मग संपूर्ण रायगड जिल्हा असेल, त्याचप्रमाणे तुमचा मी जर सकाळीपासून जो प्रवास करतोय मुरबाड ठाणे असेल, मध्ये काही गावं लागले, ते गावांचे नावं माझ्या लक्षात नाही, परंतु आपण मेन मुद्द्याकडे आता वळत असताना प्रामुख्याने आपल्याला ज्या वेळेस पहिला दुसरा तोडा होतो त्यावेळेस हे जमिनीलगतचे जे पानं आहेत, हे जे पानं दिसतंय आपल्याला खालून, म्हणजे ज्यावेळेस 50-55 दिवसाचा प्लॉट होतो त्यावेळेस हे पानं देठ ठेवून आपल्याला काढून घ्यायचे. नीट लक्षात घ्या, ज्या वेळेस आता या ठिकाणी आपण 2 वेली लावलेल्या आहेत, हे जे पिवळे पानं दिसत आहे याला कैची घ्यायची आणि इथून देठ ठेवून हे पानं आपल्याला काढून घ्यायचे इथपर्यंत. त्याच्यानंतर वरती पूर्ण मंडप तुमचा डेव्हलप होणार. मंडप जेव्हाही डेव्हलप होईल तुमचा हळूहळू. आता काका ह्या प्लॉटचे किती तोडे झाले? 2 तोडे झाले. 2 तोडे झाले. आज दुसरा होता का? तिसरा आता. आज तिसरा आहे. किती वेली बसलेल्या, किती झाडांची संख्या किती आहे? 1500 वेली असतील. आज किती माल निघाला एक अंदाज? 220 किलो. कितव्या दिवशी तोडा करता तुम्ही? 3 दिवसांनी करतो. 3 दिवसांनी करता. आता ह्या वेलीचं लागवडीपासून दिवस किती आहे? 55 ते 60 दिवस झाले. 55-60 दिवसात बघा तिसरा तोडा 220 किलोचा. अजून म्हणजे काही शेतकऱ्यांना म्हणजे त्या ठिकाणी विश्वास बसणार आहे. 2 शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहेत की काही शेतकऱ्यांना 60-65 दिवसापर्यंत कळीच लागत नाही, त्या ठिकाणी पॉलिनेशनच होत नाही. तर आपण मुद्द्याकडे, मेन मुद्द्याकडे वळू. ज्या वेळेस आपला पहिला दुसरा तोडा होतो किंवा त्या अगोदर ज्यांना ज्यांना अडचणी येतात, कळी पिवळी पडते, त्या ठिकाणी जमिनीतून आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0-60-20, 500 ग्रॅम बोरान, वरतून फवारणी घेत असताना तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे. 200 लिटर पाण्यामधून ताक 2 लिटर, गुळ 1 किलो आणि त्याच्यासोबत फक्त आणि फक्त 100 ग्रॅम बोरान. त्यानंतर 2 ते 3 दिवस जाऊ द्या. त्या 2-3 दिवसानंतर भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवर होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला काम करायचं असेल तर 200 लिटरला लुना 100 मिली. जर भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे जाणवत असेल त्यावेळेस 200 लिटरला स्कोर 100 मिली, फॉलिक्युअर 100 मिली आणि सल्फर 100 ग्रॅम. त्याच्यानंतर 2-3 दिवस जाऊ द्या. कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी जम 40 ग्रॅम, मोएंटो एनर्जी 200 मिली किंवा इफेकॉन एकरी 360 मिली. पाणी कितीही लागू द्या, 1 एकर क्षेत्र असेल त्या ठिकाणी इफेकॉन, बीएसएफचं जे बाहेरचं इफेकॉन जे कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये ताकद अशी आहे की पांढरी माशी असेल, हिरवे तुडतुडे असेल, लाल कोळी असेल, थ्रिप्स असेल, या सगळ्या रोगांवर रामबाण म्हणून इफेकॉन आपल्याला एकरी 360 मिलीचा स्प्रे द्यायचा आहे. त्यानंतर जशाही कळ्या या पद्धतीने कळ्या दिसतील, या कळ्यांची किपिंग क्वालिटी चांगली मिळाली पाहिजे, वजन चांगलं मिळालं पाहिजे. त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्या 4 स्ट्रोक सोबत तुम्हाला घ्यायची ग्रेड. नीट लक्षात घ्या, ज्या वेळेस पहिला दुसरा तोडा होतो 48, 50, 52, 55, 60, 65 दिवसाचे प्लॉट असतील, एखादा दुसरा तोडा झाला, माल कमी निघतोय, माल भरपूर दिसतोय, वजन कमी मिळतंय आणि हा माल आपल्याला किपिंग क्वालिटी बनवायचा असेल त्यावेळेस नीट लक्षात घ्या, योग्य वेळ लक्षात घ्या. 5 लिटर एकरी 4 स्ट्रोक, 5 लिटर 4 स्ट्रोक. त्याच्यासोबत ग्रेड काय घ्यायची तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय फक्त आणि फक्त 4 किलो 0051. ते नाही मिळालं तर 04444 घ्या. 04444 नाही मिळालं तर सरळ सरळ 10 किलो याराचं यारामिला कॉम्प्लेक्स. पण त्याला जोडी तिघही पैकी कुठलंही खत घेतलं तरी 5 लिटर 4 स्ट्रोक तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचंय. त्यानंतर आपण रिव्हर्स स्कोरचा स्प्रे दिला किंवा स्कोर फॉलिक्युअर सल्फरचा स्प्रे दिला, जम्प मोएंटो एनर्जीचा स्प्रे दिला. पानं किपिंग क्वालिटी चांगली आहे, माल वाढला पाहिजे. सातत्याने आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकरातून 500 ते 600 किलोचा तोडा आपल्याला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी वरतून फवारणीच्या माध्यमातून 200 लिटर पाण्याला वेगोमास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम. त्याच्यानंतर जो जसाही रिव्हर्स स्कोर असेल त्याचप्रमाणे तुम्हाला स्कोर फॉलिक्युअर सल्फरचा स्प्रे सांगितला, मध्ये तुम्ही एक कीटकनाशकचा स्प्रे दिला, ताक आणि गुळाचा स्प्रे दिला. नीट लक्षात घ्या, इथं काही पुढे स्क्रीन लावलेली नाहीये, परत परत पाठीमागे जाऊन तेच तुम्हाला सांगतोय. नीट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पुढचा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. डावणी असेल, भुरी असेल, करपा असेल, तो येऊ नये किंवा आल्यानंतरही येऊ नये म्हणून पण आल्यानंतर पण काम करणारा कोणता मॉलिक्युल आहे त्यासाठी 200 लिटरला डावणी किंग 500 मिली, Z78 400 ग्रॅम. त्याच्यासोबत तुम्ही झिंक 100 ग्रॅम घ्यायला विसरू नका. आणि चांगलं स्प्रेडर त्या ठिकाणी वापरायचं जर असेल तुम्हाला, आणि जसंही तापमान वाढतंय त्यावेळेस सकाळी 10च्या आत किंवा संध्याकाळी 4-5च्या दरम्यान फवारणी त्या ठिकाणी करा.
आणि जसंही तुमचा 4 स्ट्रोक आणि तुम्हाला जे मी 3 ग्रेड सांगितलं त्यानंतर 10-12 दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून काय दिलं गेलं पाहिजे. एकरी त्या ठिकाणी दाणेदार खताचा वापर करत असताना 50 किलो 24-24-0 महादन कंपनीचंच घ्या. ती कंपनी काय माझ्या बापाची नाही किंवा ते कंपनी मला काही पुरवत नाही, परंतु रिझल्ट चांगले आहे म्हणून 24-24-0 त्याला फक्त 1 किलो क्रोस्टारचं टचअप हे जे बुरशीनाशक आहे ते 50 किलोला व्यवस्थित चोळून घ्या आणि त्याचं तुम्ही बुडाजवळ चारी बाजूने टाकून द्या. पाणी द्या, ड्रिप मधून द्या, पाटपाणी असेल किंवा तुमचं जे काही फ्लड इरिगेशनचा जसंही तुमचं पाण्याचं व्यवस्थापन असेल त्या पद्धतीने करून घ्या. आजचा हा व्हिडिओ देत असताना रायगड जिल्ह्यातून तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, चॅनलला प्रथम आला असाल आणि मला खरोखर आनंद झाला की या जिल्ह्यामध्ये अशी शेती शेतकरी करू शकतात ज्यांना डायरेक्शनचा खूप अभाव आहे, ज्यांना खूप कष्ट करायची आवड आहे, खूप काम करायची आवड आहे, पण कुठंतरी चांगलं डायरेक्शन मिळाल्यानंतर चांगली शेती होऊ शकते. याचं उत्तम उदाहरण मोबाईलवर फोटो बघून डॉक्टर किसानचं वेळापत्रक त्यांना येतं आणि चांगली शेती त्यांनी केली. म्हणून मी शब्द दिलाय, व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की येत्या 1 वर्षामध्ये 2025 मध्ये अजून 2 व्हिजिट आणि 2026 मध्ये 1 व्हिजिट तुम्हाला सगळ्यांना देईल आणि याच्याही पेक्षा चांगलं उत्पादन तुम्हाला कसं घेता येईल ही डॉक्टर किसानच्या मार्फत मी स्वतः सर्व माझे सहकारी सागर पवार, माझी सगळी टीम या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो की अजून 3 व्हिजिट 1 वर्षामध्ये 2026ला फेब्रुवारीमध्ये, 2025ला एप्रिल आणि एक साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये भाताची शेती देखील तुम्हाला कसं चांगलं उत्पादन मिळवता येईल त्या संदर्भात देखील मी इथे येऊन प्रात्यक्षिक तुम्हाला देईल. आजचा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.